रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. तर आपल्या माऊली साठी नवीन अपडेट द्या त्या पावसाच्या. आता पुढच्या 8 तारीख एक आहे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला. 7-8 मे ला सुद्धा वातावरण राज्यातलं खराब होणार आहे. 7-8चा पाऊस जो असेल तो स्थानिक वातावरणासारखा असणार आहे, जो मागच्या वेळेवर असलाय. पण 14 पासून जो काही वातावरण आणखी म्हणजे 7-8 पासून जी सुरुवात होते खराब वातावरणाची, ती चक्क 8-9 दिवस राहण्याचा अंदाज आहे. पावसाची व्याप्ती किती राहील किंवा मागे पण तुम्हाला मी 24ला सांगितलंय की काही ठिकाणी वळणं सुद्धा भरू शकते किंवा हा पाऊस पेरणीला थोडासा अजूनही दिलासा देऊ शकतो. म्हणजे एवढ्या प्रमाणाचा पाऊस होण्याचे अंदाज आहेत. आणि एक दिवस हे वातावरण आहे किंवा 2-3 दिवसासाठी नाही, 7-8 पासून ते वातावरण खराब होत जाणार आहे. त्या दिवशी काही पाऊस पडेल याची गॅरंटी खूप कमी आहे. पण पुढे चालून तो 10ला परत 14ला अशा प्रकारचा हा वातावरणाचा पट्टा एक आठवडाभर महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे. सर 8-9 तारखेपासून पावसाची काय परिस्थिती असेल आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल? कारण कसं आहे, मराठवाडा विदर्भ ह्या भागातील शेतकरी आपल्याला कमेंट टाकतात, काही लोक फोन करून पण विचारतात की सरांना फोन करून विचारून अपडेट सांगा, कारण त्यांच्या पिकासाठी त्यांना काय काळजी घ्यावी लागेल तेही तुम्ही सांगा की रितसर कोणकोणते जिल्हे त्यामध्ये येतील, तोही विचार तुमच्या ह्याच्यावरून करून व्यवस्थित आपल्याला सांगा, मग त्या शेतकऱ्यांना आपला फायदा होईल. वातावरणाचा जो काही सिस्टम आहे जे अरबी समुद्रामध्ये पण बनलेला आहे आणि हे अरबी समुद्रातलं वातावरणाचा जे काही खराब वातावरणाचा शेड्यूल आहे तो 8-9 पासून खराब होताना दिसतोय आणि त्यानंतर 14-15ला हे चांगलं जबरदस्त वातावरण बंगालच्या उपसागरामुळे दिसते. त्यामुळे इकडे गडचिरोली पर्यंत, अकोला अमरावती पासून नांदेड पर्यंत, जालनासह बुलढाणा, इकडे बरांजळा वगैरे जे काही आपण भाग वारंवार घेतोय, कन्नड, सिल्लोड, त्यानंतर सांगली, सोलापूरचाही समावेश करत हे आपले लातूर बीडच्या भागात देखील आहे. पण महत्वाचा विषय आहे हा अंदाज लवकर देण्याचं कारण, जसं मी 8-15 दिवसापासून देतोय की वीटभट्टी उत्पादक शेतकऱ्यांचे वारंवार फोन येतात, मेंढपाळ शेतकऱ्यांचे वारंवार फोन येत आहेत की यांना याची बाधा होऊ शकते. कारण की आता उष्णता काय कमी नाहीये, समुद्रातलंही तापमान हे वाढल्यामुळे तिथले बाष्पयुक्त वारे देखील लो प्रेशरमुळे देखील एक प्रभाव पडू शकतो आणि हे घडणारी घटना आहे. यामध्ये एवढं उचलून धरेल की तिथे तुम्हाला ते पद्धतीने दाखवेल सुद्धा. आणि काही दिवसात म्हणजे 1-2 दिवसात तुम्हाला जिल्ह्याची पण डिक्लेअर देऊ. सध्या मराठवाडा विदर्भ याच्यामध्ये रडारवरती आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कांद्याची परिस्थिती कमकुवत दाखवली जाते, पण ही सुद्धा वाढू शकते. आणि 2 दिवसात तुमच्या चॅनलवरती जिल्ह्यांची पण यादी आपण स्पष्टता करून टाकूयात. ओके थँक्यू सर. कारण कसं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना आपण जे अंदाज सांगताय ते रीतसर आणि जसा जिल्ह्यावाईज सांगत असल्यामुळे त्या लोकांना शेतकऱ्यांना फायदा होतोय. आपण सर परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय शिवराय. धन्यवाद.